हॅलो, गुड इव्हिनिंग. जसं की मी तुम्हाला गेल्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत पुरणाळ्याची रेसिपी शेअर करेल. सकाळी आपण ज्या डाळी भिजत टाकल्या होत्या तर त्या भिजून झालेल्या आहेत आणि मी त्यांचं पाणी काढून घेतलं. त्यानंतर मग लसूण, हिरवी मिरची आणि जिरं हे एकत्र दळून घेतलं आणि डाळींचं प्रमाण मी स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, म्हणजे जर तो व्लॉग कोणी बघितला नसेल तरी कोणाचं कन्फ्युजन नाही होणार. सो तर लसूण मिरचीचं वाटण मी एका भांड्यात काढून घेतलं. त्यानंतर मग पूर्ण डाळ दळून घेतली आणि ही डाळ आहे ना आपल्याला थोडीशी जाडसर दळायची आहे. तर डाळ दळून झाल्यानंतर मी त्यात टाकला हिंग, हळद, चवीनुसार मीठ आणि तेल आणि हे सर्व टाकून झाल्यानंतर बॅटर व्यवस्थित फेटून घेतलं. त्यानंतर मग शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घेतलं. बॅटर तर आपलं रेडी आहे. आता आपण ते वाफवून घेऊया. त्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी तापवायला ठेवलं. मग एक खोल ताट घेऊन त्याला तेल लावून घेतलं. त्यानंतर मग ते बॅटर त्यात ओतलं आणि ते त्या भांड्यामध्ये शिजवण्यासाठी ठेवून दिलं आणि हे आपल्याला 20 ते 25 मिनिटं शिजवायचं. याला शिजायला थोडासा वेळ लागतो. तर 25 मिनिटं शिजवून झाल्यानंतर मी गॅस बंद केला आणि ते गार होण्यासाठी ठेवून दिलं आणि गार झाल्यानंतर मग मी ते पुरणाळ चुरून घेतलं. त्यानंतर त्याला दिली कांद्याची फोडणी. तर कांदा परतवून झाल्यानंतर मी त्यात टाकली हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर आणि हे परतवल्यानंतर आपण चुरलेलं पुरणाळ त्यात टाकलं आणि मग ते व्यवस्थित वाफवून घेतलं. थोडंसं त्याच्यामध्ये पाणी शिंपडायचं आणि मग झाकण ठेवून 10 मिनिटं वाफवून घ्यायचं. तर 10 मिनिटं वाफवून झाल्यानंतर आपलं पुरणाळ रेडी झालेलं आहे आणि हे ना कढीसोबत पण खूप छान लागतं. चला रे चलो पीछे. तर घरी बाप्पाला नैवेद्य देऊन झाल्यानंतर आम्ही निघालो होळीला नैवेद्य देण्यासाठी. तर आम्ही होळीला नैवेद्य द्यायला तर गेलो, पण एवढी धगधगती होळी होती ना की अक्षरशः चटके लागत होते. तर आम्ही नैवेद्य देऊन दिला. त्यानंतर मग आम्ही आलो विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी आणि तिथे पण होळी पेटलेली होती, तर आम्ही तिथे पण दर्शन घेतलं. तर होळीला नैवेद्य देऊन झाला आणि बाप्पाचं दर्शन पण झालं. मग आम्ही आलो घरी आणि घरी आल्यावर आम्ही सर्वांनी मिळून मस्तपैकी जेवण केलं. तर आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते आणि जर तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर माझं यूट्यूब चॅनल देवान्विका व्लॉग्सला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या छोट्याशा मिनीशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.